नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आज आपण या भागामध्ये परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी कशा पद्धतीनं पूर्णवादाचा परिचय एका साहित्य सभेतील व्याख्यानामध्ये करून दिलेला आहे. फार पूर्वीचा आहे. याचा उल्लेख डॉक्टर पारनेरकर यांचा नित्याभ्यास हे जे आपले खंड आहे त्यापैकी 7व्या खंडामध्ये आलेला आहे. तो विषय आपण आज बघणार आहोत. ते समजावून घेऊ. त्यात दिलेलं जे काही मॅटर आहे, ज्याला आपण जे साहित्य आहे, जो विषय कशा पद्धतीने सांगितला आहे ते आपण बघूया. पूर्णवाद परिचय. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज यांचं साहित्य सभेतील व्याख्यान ऐकूया. अभिवाचन सुरेश कुलकर्णी. पूर्णवाद हे आपलेपणानं एक अभिजात असं नवशास्त्र आहे. तत्त्वज्ञान म्हणून पूर्णवादाचा विचार करीत असता श्रीमद आद्य शंकराचार्यांचा मायावाद हा पूर्वपक्ष आहे. तत्त्वज्ञान म्हणजे व्यक्ताव्यक्त विचार करण्याचे दोन प्रमुख भेद आहेत. एक चैतन्यवादी आणि दुसरे जडवादी. चैतन्यवादींचं म्हणणं असं की उभे विश्व हे कार्य असून चैतन्य हे त्याचे कारण आहे. आणि जडवाद्यांचं म्हणणं असं की आम्ही केलेल्या एन्क्वायरीवरून आम्हास जडापासून हे सर्व उत्पन्न झाल्याचा निर्णय येतो. सबब या सर्वांचं कारण जड, मॅटर, यांना इंग्रजीमध्ये मटेरियलिस्ट म्हणतात व चैतन्यवाद्यांना स्पिरिच्युअलिस्ट म्हणतात. चैतन्यवाद्याला आम्ही असा प्रश्न विचारतो की चैतन्यापासून जड म्हणजे हे विश्व निर्माण झालं व मग तेथेच हा प्रोसेस थांबला की काय, का पुढे काही निर्माण व्हायचं आहे वा झालं आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जडवाद्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीप्रमाणे मॅटरपासून चैतन्यापर्यंतचा प्रोसेस सांगता येतो. अध्यात्मवादी त्यांना तर्कात अडवतात, पण अध्यात्मवादाला प्रोसेस सांगता येत नाही. तेव्हा चैतन्यवादी काय वा जडवादी काय, दोघेही पूर्णवादाच्या पूर्वपक्षात मोडतात. जडवादी तत्त्वज्ञ डार्विन यांनी इव्हॉल्युशनचं प्रमेय मांडलं. तेवढ्यानं विद्वानांचं समाधान होईना, पण म्हणून नंतर इमर्जंट इव्हॉल्युशनची थिअरी मांडली गेली. डार्विनच्या म्हणण्याप्रमाणे जे जे जगण्यास लायक नव्हते ते नष्ट झाले. मग त्या दृष्टीनं पाहता मानव हा जगण्यास लायक असल्यानंच टिकून राहिला हे असं दिसतं. पण आज तसं आपणास वाटत आहे काय? डार्विननं केलेल्या एन्क्वायरीनं समाधान होईना म्हणून व पुढे विद्वानांनी चौकशी चालू ठेवली व इमर्जंट इव्हॉल्युशनचा सिद्धांत मांडला. जडवादी आपली प्रोसेस सांगू शकतात, तसे चैतन्यवादी सांगू शकत नाहीत व त्यांना सांगता येत नाही. विश्व हे कार्य आहे, म्हणजे कार्य आहे का ते तसे तर्कतः सिद्ध होतं असा प्रश्न आहे, तर मानले जाते असंच त्याचे उत्तर किंवा हे उत्तर त्याचं द्यावं लागतं. चैतन्यापर्यंतचा प्रोसेस सांगता व पुढे त्यापासून जड झालं हे मान्य केले तरी
तेथेच तर प्रोसेस का थांबावा? हे प्रत्यक्षात मात्र तसं घडून राहिलं आहे असं दाखवता येत नाही. म्हणजे आंब्याचंच उदाहरण घेतलं तर कोईस जमिनीत घालून खतपणे घातलं तर त्यापासून वृक्ष तयार होतं व त्या वृक्षास फळं लागून परत बीज म्हणजे कोय निर्माण होते. पण यापैकी एक एक आपल्या ठिकाणी राहिलं तर वृक्ष व पुन्हा बीज वगैरे निर्माण होतील काय? ते बीजाच्या ठिकाणी जर अंकुर फुटण्याची शक्ती आहे तर ते नुसते आकाशात म्हणजे टांगून ठेवलं तर त्यापासून अंकुर फुटेल? पृथ्वीमध्ये शक्ती म्हणावी तर बीज जर पृथ्वीत न टाकलं तर नुसत्या पृथ्वीतून अंकुर का बरं येत नाहीत? हीच अवस्था खत पाण्याची, अर्थात नुसत्या बीजत्वापासून अंकुर फुटत नाही. या उदाहरणावरून वरील विधानाची सत्यता पटेल किंवा समजेल. म्हणजे विषयाच्या अनुरोधानं मी हे आपणास सांगत आहे. विषय क्लिष्ट असला तरी शक्यतो सोपा करून सांगण्याचा प्रयत्न मी करीन व करीत आहे. पण न समजला तरी आपण काहीतरी एक नवं ऐकत आहोत असं तुम्हाला निश्चित समाधान मिळेल. पूर्णवाद हे नुसतं तत्त्वज्ञान राहिले नसून ते एक शास्त्र बनलं आहे. केवळ व्यक्ताव्यक्त विचार किंवा या विचारापुरतं ते मर्यादित राहिलेलं नाही. व्यक्ताव्यक्त विचार करणारे तत्त्वज्ञान असते तर त्या दृष्टीनं विचार करता आम्हीही तत्त्वज्ञान हा शब्द वापरला आहे. पण त्याचा हाच संकुचित अर्थ घ्यावा. पूर्णवाद हे एक तत्त्वज्ञान आहे असं म्हटलं जातं, पण ते खरं नसून वर सांगितल्याप्रमाणे व्यक्ताव्यक्त विचाराच्या संबंधात ते तत्त्वज्ञान आहे हे खरं. पण याशिवाय या जगामध्ये जेवढ्या म्हणून शास्त्रांचा, अन्य शास्त्रांचा विस्तार आणि वाढ आज झालेली आहे त्या सर्वांचा पूर्णवाद विचार करतो. आणि म्हणूनच मी व्याख्यानाच्या आरंभीच एक वाक्य जाणून बुजून म्हटलं, ते आपल्या लक्षात आलं असेल. ते असं की पूर्णवाद हे आपलेपणानं एक अभिजात असं नवशास्त्र आहे. मगाशी अध्यात्मशास्त्रातील आमचं म्हणणं काय आहे हे थोडक्यात सांगून, जसा या पूर्णवादाचे परिचयात्मक व्याख्यान या आजच्या विषयाच्या अनुरोधानं पुढे गेलो, त्या आता पुढे आपण नव्या निर्माण झालेल्या शास्त्राच्या अनुरोधानं विचार करू. जीविताशी जो सापेक्ष संबंध आहे तो पूर्णवादाशिवाय इतर कोणाचेही शास्त्र, कुठलंही शास्त्र ते विचारात घेत नाही. आज आपण पाहतो की रोजचे 3 रुपये खर्च करून अल्सेशन कुत्रा पाळला जातो. पण रोज 12 आणे खर्चून काही आपला भाऊ सांभाळला जात नाही. याचं कारण असं की भावास सांभाळून तो आपलं घर सांभाळेल याची शक्यता नाही आणि म्हणून तो सांभाळला जात नाही. त्याची इकॉनॉमिक व्हॅल्यू घटली आहे. मगाच्या डार्विनच्या नियमाचा जर उपयोग केला तर काय परिणाम होईल? ते जे जगावयास लायक आहेत तेच जगतील. हे तत्त्व अर्थशास्त्राच्या वाढीबरोबर पुन्हा विचारात घ्यावं लागेल. गाय जोपर्यंत दूध देते तोवर तिला इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे. तिची मिल्किंग कपॅसिटी नष्ट झाली तर ती अनइकॉनॉमिक झाली की बचर होममध्ये पाठवली जाते. तसंच माणसाची इकॉनॉमिक व्हॅल्यू नष्ट झाली तर त्याचं काय करायचं असा प्रश्न आहे. सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यता व कल्चर म्हणजे संस्कृती. मग सिव्हिलायझेशनपासून कल्चर निर्माण झालं की कल्चरपासून सिव्हिलायझेशन निर्माण होते.
हा आजच्या जगातील विचारवंतांच्या पुढे प्रश्न आहे. जीवन आणि जीवित हे शब्द आपण नेहमी वापरतो व ते एकच आहे असं आपणास वरवर पाहताना वाटतं. परंतु जीवन ही या विश्वातील अखंड असे अस्तित्व ज्याला म्हणता येईल ते आहे. या आहेपणातून जेव्हा मी आहे असा निराळा मी जन्माला येतो, त्या निराळेपणाची जाणीव या मीला सेपरेट एक्झिस्टन्सची कल्पना येताच त्याला जीवन म्हणतात. अमक्या तमक्याच्या जीविताचं साफल्य निमित्त झालं असं आपण म्हणतो. यावरून जीवन व जीवित हे एकच नसून निरनिराळे आहेत हे आपल्या लक्षात येईल. अर्थात केवळ जीवनाचा विचार संभवत नाही, या जीवननिरपेक्ष जीविताचा विचार केला तरी समाधान होत नाही, भागत नाही. आणि म्हणूनच जीवनाचा जीविताशी जो सापेक्ष रिलेटिव्ह असा संबंध आहे की ज्याच्यातून व्यक्ताचे व्यक्तिमत्व, कालाचे ज्ञान, सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यतेची वाढ आणि परंपरेनं संस्कारांनी वा अन्य साधनांनी आपण निर्माण केली ती सांस्कृतिक मूल्येही निर्माण केली गेली, त्या सर्वांचा विचार करावा लागतो. व तसा तो एकट्या जीवनाचा व एकट्या जीविताचा विचार केल्यानं पूर्ण होत नाही, तर जीवनाचा जीविताशी जो सापेक्ष रिलेटिव्ह संबंध आहे त्याचा साकल्य करून विचार केल्यानेच होतो. आणि असा विचार पूर्णवाद या शास्त्राशिवाय आज जगात दुसरे कोणतेही शास्त्र करीत नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्णवाद हे केवळ तत्त्वज्ञान राहिलेलं नाही आहे, ते तत्त्वज्ञान नसून ते एक शास्त्र बनलं आहे. मगाच्या व्याख्यानाच्या आरंभी मी माझा परिचय करून देणाऱ्यांनी माझं नाव सांगून बाकीचं तुम्हाला ठाऊकच आहे असं सांगितलं. त्यापेक्षा थोडासा निराळा मार्ग स्वीकारून मी पूर्णवादाचा परिचय करून देताना बाकीचं सर्व काही सांगून फक्त नाव मात्र सांगत नाही, एवढाच फरक आहे. असो, आपल्या आतापर्यंतच्या विवेचनावरून जीवन ही स्वयंभू वस्तू नसून ती जीवित सापेक्ष आहे असं आपल्या लक्षात आलं असेल. आणि त्याचा विचार पूर्णवादच फक्त करीत असल्यानं पूर्णवाद हे आपलेपणानं एक अभिजात असं नवीन शास्त्र आहे असं मी जे व्याख्यानाच्या आरंभी म्हटलं होतं ते उगीच तोंडाला आलं म्हणून म्हटलं होतं असं नसून अगदी सहेतुकपणे अशा पद्धतीनं म्हटलं होतं. दुसऱ्याच्या एन्क्वायरीमध्ये वा शास्त्रात तत्त्वदोष आहेत असं ठासून सांगणारा मी जर तर्कापासून लांब जाऊन वाटेल तसं बोलू लागलो तर चालेल काय? तसं मुळीच योग्य होणार नाही. आणि तसं मी केलं तर तुम्ही ते ऐकून घेतलं तर मी सांगितलेलं तुम्हाला नीट समजलं असं होईल काय? अर्थात तसं नसून आरंभी वापरलेले वाक्य की पूर्णवाद हे आपलेपणानं एक अभिजात असं नवशास्त्र आहे, यानुसार आजपर्यंत निर्माण झालेल्या सर्व शास्त्रांचा पूर्णवादात विचार केला जातो व तो तसा कसा करावा लागतो हे यावरून आपल्या लक्षात येईल. गर्भधारणेपासून तो मरणानंतर मनुष्य मोक्षाला जातो का स्वर्गात जातो का परत जन्माला येतो या सर्वांविषयी विचार करणं एवढं मोठं क्षेत्र अथवा जीवनाचा एवढा मोठा स्पॅन आहे. त्याचप्रमाणे जीविताचा तेवढा मोठा स्पॅन आहे. मीचे निराळे अस्तित्व सेपरेट एक्झिस्टन्स आहे. उत्पन्न झालं पूर्वी काही होतं की नाही तेव्हापासून मानवाच्या जीविताला
प्रारंभ होतो आणि तो मृत्यू येईपर्यंत. अर्थात जीवनाचा जीविताशी जो सापेक्ष विचार तो काळाच्या दृष्टीनं अनंतापर्यंत संभवतो, एवढी त्याची कक्षा मोठी आहे. मीचा इतरांशी येणारा संबंध याला जीवन असं म्हणतात. यापैकी एकातही स्वतंत्र अस्तित्व नसून त्याचा परस्पर सापेक्ष विचार असा करणं आपल्याला प्राप्त आणि अपरिहार्य आहे, हे आपल्या आता ध्यानात आलं असेल. विषय सोपा करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. दृष्टांत हा दृष्टांतापुरताच असतो, हे ध्यानी घ्यावं. तसंच तर्काच्या मांडणीमध्ये दृष्टांताला तसं स्थान नसतं, परंतु समजास सोपं जावं म्हणून दृष्टांत वापरण्याची पद्धत आहे. त्याचा आपण जरा अवलंब करू. बीज व वृक्षाचं उदाहरण आपण घेऊ. आंब्याचंच मागचं उदाहरण घेतलं तर कोय जमिनीमध्ये पुरली, तिला खतपाणी योग्य घातलं तर त्याचा वृक्ष होतो व पुढे त्याच फळ लागतं. त्या फळात परत कोय निर्माण होते. हे सर्व अगदी म्हणजे आरंभापासून शेवटपर्यंत पाहिलं आहे असं म्हणू. पण जडवादी असं म्हणू शकतो की बीजाच्या कोयीचे जे बीजत्व आहे हे पृथ्वी संयोगापासून निर्माण झाले आहे. ही सर्व प्रक्रिया आम्ही पाहिलेली असल्यानं तो प्रोसेस सांगू शकतो. पण त्यास आम्ही अध्यात्मवादी तर्कानं अडवतो की अहो, त्या बीजात मुळातच जर बीजत्व नसतं तर अन्य उपायांनी संयोगानं वा कशानंही निर्माण होऊ शकलं नसतं, असा तर्क आम्ही अडवीत असतो. तर मुळात बीजत्व होतं याची आम्ही एन्क्वायरी करत नाही व त्याचा प्रोसेसही आम्हाला सांगता येत नाही. आणि तसा तो सांगता येत नाही म्हणून नव्या काळात त्यास कोणी महत्त्व देत नाही. मग नव्या शास्त्राचा सर्वांचा प्रोसेस सांगता येतो असं थोडंच आहे. इमर्जंट इव्हॉल्युशन म्हणजे काय? सभ्यतेतून संस्कृती निर्माण झाली की संस्कृतीतून सभ्यता निर्माण झाली, असा प्रश्न पडतो. कसा? तो बघा. आपण आपल्यास न पटल्यास लग्न मोडता यावे असा न्याय म्हणून कायदा समजा पास केला आणि दुसरीकडे आमच्यासारखे, तुम्ही ज्याला महाराज म्हणता, ते लोक नवपरिणीत आलेल्या वधूला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतो. तसं वरील कायदा पास करून समाजामध्ये दुसरीकडे आपण मंगळागौरी व हरतालिका ही व्रतं चालू ठेवतो, तेव्हा विचाराच्या दृष्टीनं याचा मेळ कसा घालायचा? मग न्याय म्हणून आपण सुधारलेल्या स्त्रियांच्या कायद्यास न्याय म्हणावे की नाही? तो तर न्याय म्हणूनच पास झाला आहे. अर्थात अशा आणि अन्य असल्यास प्रसंगी वरील प्रश्न उपस्थित होतो. तसंच इव्हॉल्युशनच्या म्हणजे उत्क्रांतीच्या तत्वामध्ये जगावयास जे योग्य तेच त्या काळाच्या ओघात जगले नसता नष्ट होऊन जाईल असे तत्त्व असल्यानं मनुष्य हा प्राणी जगावयास योग्य आहे म्हणूनच आतापर्यंत जगला आहे, हे स्पष्ट आहे. जे सोशॉलॉजीच्या शास्त्रामध्ये मॅन इज अ रॅशनल बीइंग असं प्रमेय मानलेलं असतं, तेव्हा विचारप्रधान मनुष्य म्हणजे विचारप्रधान मनुष्य आहे हे काय संशयित म्हणायचं? असं असताना आम्हालाही जगावायचा हक्क आहे व तशी आमची लायकी आहे. ही जो हकाटी आज करावी लागत आहे त्याचं प्रयोजन काय? आणि शिवाय ज्याच्या समोर केली जाते ते याचा विचार करतात काय? ही जर करीत असेल तर मॅन इज अ रॅशनल बीइंग या सोशॉलॉजीच्या गृहीत कृत्याचं कसं? पूर्णवादाचा परिचय या विषयाच्या अनुरोधानं तुम्हास हे सर्व सांगत आहे.
पूर्णवाद हे नुसतं तत्त्वज्ञान राहिलं नसून ते नवे शास्त्र निर्माण झालं आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जसं शांकरतत्व आणि चेतनावादी किंवा जडवादी हे दोन्ही पूर्व पक्षात मोडतात, तसे ही सर्व आधुनिक शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र, समाजशास्त्र, उत्क्रांतीवाद वा अन्य कोणतेही नवशास्त्र वा वाद हे पूर्णवादाच्या पूर्व पक्षात मोडतात, हे आपणास कळलं असेल. आणि या सर्व शास्त्रांचा पूर्णवादास अभ्यास करावा लागतो हे पटेल. इतर शास्त्रांचा सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टकडे म्हणजे ॲप्रोच ज्याला म्हणता येईल ॲनालिटिकल पद्धतीचा असा असतो. पण तीच एक ज्ञानार्जनाची पद्धत नाही आहे, सिंथेटिकल पद्धती नाही. अभ्यास किंवा विचार करावा लागतो हे सहज पटण्यासारखं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री ही व अशी शास्त्र केवळ पृथक्करणात्मक पद्धतीची राहिली असती तर डार्विन किंवा अन्य संकलनात्मक वस्तू, व्यवहारोपयोगी वस्तू निर्माण झाल्या नसत्या. ॲनालिटिक व सिंथेटिक किंवा सिंथेटिकल या दोन्ही पद्धतींचा अवलंब करावा लागतो. जीविताशी सापेक्षत्वाने विचार केल्याशिवाय विचार पूर्ण होत नाही. पूर्णवादाचे पूर्वी केलेले विधान आता आपल्या लक्षात येईल की आता पावे तो निरनिराळ्या शास्त्रांचा परामर्श घेऊन पाहिलं की सर्वांचा अभ्यास, सर्वांचा पूर्णवादास करावा लागतो. पण हे व्याख्यान साहित्य सभेच्या शाखेच्या वतीनं केलेलं आहे, तेव्हा पूर्णवादाचा साहित्याशी काय संबंध आहे, त्याचा परिचय पूर्णवादास कसा आहे हे सांगून हे सर्व व्याख्यान जरा संपवतो. मोक्षाचा आणि स्वर्गप्राप्तीच्या हेतूनं श्रीनाथ महाराजांनी वाङ्मयामध्ये स्त्रिया या मासाचा गोळा आहेत वगैरे वगैरे अश्लील बिभत्स असं वर्णन केलं आहे असं आपण पाहतो किंवा असं म्हणतो. मग नवे निर्माण करावायचे या अभिनिवेशामध्ये आपल्या गुणी साहित्यिकांनी नवकाव्य निर्माण केलं. संकेत बदलले, ते मोठ्या दिमाखानं सांगितले. त्यांना काय साधलं आहे? स्त्रियांच्या गालाची हाडं म्हणजे हाडांच्या टेकड्या व त्यांच्या गालाची खळी म्हणजे त्यामधील खोल घळी अथवा दरी अशी वर्णनं नवकाव्यानं करून काय साधलं आहे? कुणाचा हेतू त्यात आहे? कोणाचे नवे संकेत आहेत? कोणता हेतू त्यात गोवलेला आहे? सारांश आपल्या विषयाच्या अनुरोधानं पूर्णवादास साहित्यशास्त्राचा हा परामर्श घ्यावा लागतो व त्याबद्दल त्याचा विचार काय आहे याची अल्पशी तोंडओळख करून देऊन जुन्या पद्धतीनं विचार करतात. ज्ञानदात्याचे आपण आभार मानावायचे असतात, परंतु आपल्या भारतीय परंपरेत नवे म्हणून नव्या पद्धतीनं श्रोत्यांचे आभार मानण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे आपण सर्वांनी माझं व्याख्यान ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद देऊन मी हे व्याख्यान या ठिकाणी पूर्ण करतो. नमस्कार मंडळी. यापुढील परमपूज्य भाऊंनी ज्या विषयावरती व्याख्यान दिलेलं आहे तो विषय आहे पूर्णवाद नाविन्य. तो आपण नंतरच्या भागात ऐकूया. धन्यवाद.